राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत मोठा निर्णय झाला असून दिल्लीमध्ये याबाबतचे अपडेट समोर आले आहे। फडणवीस यांच्याबाबतचा निर्णय आता भाजप नेतृत्वाने जाहीर केला आहे। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला फार मोठा फटका बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारली। यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती। मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंत्रिमंडळातून मोकळे करा अशी विनंती त्यांनी भाजप नेतृत्वाला केली होती। यानंतर या सर्व पार्श्वभूमीवर भाजप कोर गटाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली। या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, पीयूष गोयल हे नेते उपस्थित होते। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत राज्याच्या कोर गटाच्या झालेल्या बैठकीतून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की राज्यात पक्ष संघटनेत कोणताही बदल करण्यात येणार नाही। जवळपास 2 तास भाजप मुख्यालयात ही बैठक चालली। या बैठकीमध्ये आगामी विधानसभाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने रणनीती निश्चित करण्यात आली असून या रणनीतीवर महायुतीच्या घटक पक्षांसोबत विस्ताराने चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय झाला असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी असे उत्तर दिले की राज्यात पक्ष संघटनेत कोणताही बदल होणार नाही। पुन्हा एकदा एनडीएचे महायुतीचे सरकार मजबूतीने महाराष्ट्रात आणायचे आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। म्हणून या सर्व चर्चांना आता पूर्णविराम देण्यात आला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही अशी देखील माहिती समोर आली आहे। आपणास माहित आहे की राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता। ही जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता। यावर या बैठकीत चर्चा होईल असा अंदाज बांधला जात होता, पण देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी बैठक पार पडली। यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला। विधानसभेसाठी केंद्राकडून पूर्णपणे मदत मिळणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्यावर सविस्तरपणे चर्चा देखील करण्यात आली। लोकसभा निवडणुकीत कुठे आणि कशी मते मिळाली, कुठे चांगले यश मिळालं, कुठे कमी मते मिळाली, याची कारणे काय होती, या निवडणुकीत कोणकोणत्या मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा या बैठकीमध्ये झाली। तसेच कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ही विधानसभा निवडणूक कशी जिंकता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। याबाबत आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करणार आहोत। अत्यंत मजबूतीने आपल्याला या निवडणुकीत पुढे कसं जाता येईल या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले आहे। याआधी लोकसभा निवडणुकीच्या पराभवासाठी भाजपाकडून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या निर्णयांना जबाबदार धरण्यात येत होते अशी चर्चा होती। महाराष्ट्रात झालेली पक्षांची तोडफोड, यानंतर अजित पवार यांना भाजपमध्ये दिलेला प्रवेश इत्यादी घटनांवरून राज्यात राजकीय वादंग निर्माण झाले होते। राज्यातील झालेली तोडफोड ही राज्यातील लोकांना आवडली नाही, त्यामुळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याकडे लोकांची सहानुभूतीची लाट होती असे मानले जात होते। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांसाठी भाजप नवीन चेहरा समोर देईल असे राजकीय विश्लेषकांना तरी वाटत होते। मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वात यापुढे कोणताही बदल होणार नाही। प्रदेश अध्यक्ष अथवा इतर कोणत्याही नेतृत्वात बदल करण्यात येणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे। त्यामुळे महायुती संपूर्ण ताकदीने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकात भाजपाने आपली कमान ही पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिली असून ते आता पुढे काय रणनीती घेऊन रणांगणात उतरतात हे येत्या काळात कळेलच। भाजपाने या निवडणुकीत नेतृत्व बदल करावयास हवा होता का, याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपल्याला आमची बातमी आवडली असेल तर आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।